रोहा शहराच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिला गेलाय। तब्बल 25 वर्षे रोहे अष्टमी नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असताना यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत मात्र विरोधी पक्षांनी दमदार प्रवेश करत राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत। या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने एक जागा जिंकत खाते उघडले, तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रोशन चाफेकर यांनी विजय संपादन करत रोहे अष्टमी नगरपालिकेत भाजपचे कमळ फुलवले आहे। त्यामुळे हा विजय ऐतिहासिक व परिवर्तनाचे द्योतक मानला जातोय। दीर्घकाळ चाललेल्या सत्ता केंद्राला छेद देत भाजपचा नगरपालिकेत प्रवेश होणे ही रोहा शहरातील मतदारांच्या बदलत्या मानसिकतेचे स्पष्ट प्रतिबिंब मानले जाते। विकास, पारदर्शक कारभार आणि जनतेशी थेट संवाद या मुद्द्यांवर मतदारांनी विश्वास व्यक्त केल्याचे या निकालातून दिसून येते। विजय घोषित होताच रोशन चाफेकर समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। फटाके, ढोल ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या घोषणा देत विजयोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मात्र विजयानंतरही आपली जबाबदारी अधिक वाढल्याची जाणीव ठेवत रोशन चाफेकर यांनी थेट आपल्या प्रभागात जाऊन प्रत्येक मतदाराची भेट घेतली। प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांचे आभार मानले व शुभाशीर्वाद घेतले। यावेळी अनेक नागरिकांनी त्यांचे मनोगत व्यक्त करत प्रभागातील मूलभूत समस्या, विकासकामे आणि अपेक्षा मांडल्या। हा विजय माझा नसून प्रभागातील प्रत्येक मतदाराचा आहे। जनतेने दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन रोशन चाफेकर यांनी यावेळी दिले। रोहे अष्टमी नगरपालिकेतील हा निकाल येत्या काळात स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार असून भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या प्रवेशामुळे नगरपालिकेतील सत्ता समीकरणे अधिक गतिमान होण्याची चिन्हे दिसत आहेत। नागरिकांच्या अपेक्षा आणि विकासाचा वेग यावर आता सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे। विजयोत्सव साजरा करीत असताना प्रभागातील मतदारांची भेट घेतल्यानंतर विजयी उमेदवार रोशन चाफेकर, तालुका अध्यक्ष अमित खाग आणि युवा मोर्चा अध्यक्ष रोहा तालुका नरेश कोकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। तर हा विजय खऱ्या अर्थाने जर बघायला गेला तर सामान्य कुटुंबातील युवकाला लोक डोक्यावर का घेतात, तर त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण यासाठी म्हणता येईल आपल्याला की भारतीय जनता पार्टी हे फक्त एकमेव त्याला उत्तर असू शकतं। खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकापर्यंत काम करण्याचा जो आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याच पद्धतीने आपले कोकणचे भाग्यविधाते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय आपले भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, या राज्यसभेचे खासदार आणि जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा पाटील, आमदार प्रशांतदा ठाकूर, आमदार रवी शेठ पाटील, त्याच पद्धतीने जिल्हा महामंत्री आदरणीय सतीशजी दाडप साहेब, या सर्वांचं मार्गदर्शन आणि भारतीय जनता पार्टीचे रोहा तालुका अध्यक्ष अमितजी घाग, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रोहा तालुक्यातील असेल, दक्षिण रायगडमधील जे आम्हाला ज्यांनी सहकार्य केले, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माझे सर्व मित्रमंडळ ज्यांनी खऱ्या अर्थाने दिवस रात्र एक करून आणि या विजयाचा शेवटचा जो विराम जो दिला असेल तो प्रभाग क्रमांक 9 मधील जनतेच्या घरापासून मी मनापासून धन्यवाद मानतो। कारण त्यांनी जर ठरवलं नसतं तर हा विजय खऱ्या अर्थाने मिळाला नसता। ही खऱ्या अर्थाने आता येणाऱ्या काळामध्ये जबाबदारी आमची अजून वाढलेली आहे। आता जबाबदारी अजून वाढलेली आहे, त्यामुळे आगामी काळामध्ये निश्चित चांगलं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे जे आम्हाला मार्गदर्शन, यांचे जे संस्कार मिळाले त्या माध्यमातून हा विजय आम्ही नम्रपणे स्वीकारलेला आहे। आणि जय पराजय ही एक गोष्ट होत असते, मात्र या विजयाने कुठेही याचा उन्माद नव्हता। नम्रपणे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही नम्रपणे हा विजय स्वीकारून अधिक ताकदीने, अधिक जोशाने आणि अधिक वेगाने जास्तीत जास्त काम प्रभाग क्रमांक 9 त्यासहित रोहा शहर आणि रोहा तालुक्यासाठी करण्याचा निश्चित आगामी काळात प्रयत्न करू। मी पत्रकार बांधवांचे, रोहेकर जनतेचे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मानतो। नक्कीच आमच्या कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे। 24 वर्षानंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने रोह्यामध्ये खाता ओपन केलेला आहे आणि कमल फुललेला आहे। खरं तरी कार्यकर्त्यांची मेहनत आहे। आमचा नगरसेवक निवडून रोशन चाफेकर कार्यकर्ता कसा असावा, सर्व समाजात 4 वर्ष सतत लोकांमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, देवाभाऊ असतील, यांच्या योजना घराघरात पोहोचून कमल घराघरात पोहोचवल्यामुळे लोकांनी कमळाला मतदान केलेलं आहे।
आणि आम्हाला भरघोस मताने अत्यंत चांगल्या मताने निवडून दिलेला आहे. खरं तर सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली असेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आणि आमचे मार्गदर्शक कोकणचे भाग्यविधाते आहे, ज्यांचा नेहमीच आम्हाला पाठिंबा असते असे चव्हाण साहेब यांचा आम्हाला नेहमीच पाठिंबा राहिला आहे. आणि त्यानंतर जिल्हा अध्यक्ष आमचे खासदार धैर्यशीलदादा पाटील असतील, प्रशांतदादा ठाकूर असतील, प्रशांतदादांनी तर इथे येऊन आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक बळ दिलं, रविशेठ असतील आणि खऱ्या अर्थाने या विजयाचे खरे किंगमेकर असतील तर भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रभारी आणि संघटन सरचिटणीस आदरणीय सतीशजी धारप साहेब यांनी देखील आमच्या पाठीवर जो हात ठेवला आणि त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांच्या मेहनतीला यश आलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने हे यश जे आहे ते यश आम्ही जनतेचा कौल जो 9 नंबरच्या जनतेने आम्हाला जो कौल दिलेला आहे तो यश आम्ही डोक्यात न घालता सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी जो आमचा ब्रीद वाक्य आहे, शेवटी जनतेची सेवा केली पाहिजे. जनतेची सेवा करण्यासाठी रोशनजी चापेकर नगरसेवक म्हणून नक्कीच भारतीय जनता पार्टीचा आवाज म्हणून काम करतील. आणि येणाऱ्या दिवसात हे तो जाके आगे आगे देखो क्या बाकी आहे, कारण रोशनजी चापेकर यांच्या माध्यमातून कमल फुललेला आहे. सर्वच कार्यकर्त्यांमध्ये त्यांचे मित्र आई वडील सर्वांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीला यश आलेले आहे. आणि खऱ्या अर्थाने पत्रकार बांधव असतील, सर्वसामान्य जनता असेल, यांचा देखील भारतीय जनता पार्टीचा कमळ फुलणारच अशा शुभेच्छा आणि आशीर्वाद होते. आणि ते आशीर्वाद आज सत्यात उतरलेले आहे. आम्ही आनंदित आहोत, भावुक आहोत. मला एवढंच सांगायचं आहे की पुन्हा एकदा मायबाप जनतेचा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. रोहा तालुक्याच्या नगर परिषदेची निवडणूक होती. भारतीय जनता पार्टीचे रोहा तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य अमितदादा ठाक यांनी जे आदेश रोहा तालुक्यातील युवा मोर्चाला दिले होते, जे मी तालुका अध्यक्ष असताना माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितले, जे तालुका अध्यक्षांच्या आदेशाप्रमाणे आम्ही ही निवडणूक लोकांमध्ये विश्वास तयार करण्यासाठी लढली. आणि हा विश्वास आमचे उमेदवार रोशन चापेकर यांनी गेली 2 वर्ष लोकांमध्ये तयार केला, मतदारांमध्ये तयार केला आणि त्याचा हा निकाल आम्ही पाहू शकलो. परंतु आम्हाला असे आदेश होते की आपला उमेदवार हा लोकांपर्यंत आपली त्याची सगळी माहिती, पार्टीची पक्षाची सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे. आणि ह्याचा हा युवा मोर्चाने कार्य केला पाहिजे, युवा मोर्चाने चांगले प्रचार केले पाहिजे. आणि माझ्या युवा मोर्चाच्या सगळ्या टीमला मी धन्यवाद करेन. प्रचार प्रसार करायचा, सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि आमचे कार्यकर्ते सगळे उमेदवार आपल्या मतदारांपर्यंत पोहोचले. त्याबद्दल हा आम्ही विजयापर्यंत पोहोचण्यास एक चांगलाही झाला. त्याच्या व्यतिरिक्त मी असं सांगेन की उमेदवारांनीही लोकांमध्ये आशा तयार केलेली का हा उमेदवार काहीतरी या लोकांसाठी करू शकतो. आणि भारतीय जनता पार्टी ही तरुणांची पार्टी अशी मानली जाते, कारण की या देशाचे राष्ट्रीय अध्यक्षही तरुण केलेले आहेत. आणि पार्टी भविष्याचा विचार करून तरुणांकडे सत्ता देत आहे. त्याच्या अनुषंगाने ही जी सीट आली आहे युवा मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्यांची, आमचे महामंत्री आहेत रायगड दक्षिणचे, त्यांची ही सीट आलेली आहे. या रोहा तालुक्यात आम्ही चांगला भारतीय जनता पार्टीचं कार्य करू अशी आम्हाला सगळ्यांना आशा आहे. आणि चांगला लोकांपर्यंत विकास घेऊन जाऊ अशी त्यांच्याकडून आशा आहे. अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.